सर्वांना मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आहे 30 एप्रिल अक्षय तृतीया आणि आता सकाळचे 8 वाजलेले आहेत। इथे तर नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झालेलं आहे। आर्विकची सकाळीच 6:45ला बस असते स्कूलची, सो त्याला सकाळी लवकर स्कूलमध्ये पाठवलेलं आहे। सर्व नाश्ता वगैरे आमचं सगळं झालंय। त्याला आज मी मेथीचे थेपले दिले होते टिफिनमध्ये आणि प्लस नाश्त्यासाठी सुद्धा मग एक्स्ट्रा करून ठेवले। नेहमीप्रमाणे मी जसं करते, गेल्या वेळी मी शेअर केलं होतं की मी जास्तीचे असे बनवून ठेवते, म्हणजे अवनला गरम केले की खाता येतात 2-2 3-3 किती हवे असतील तर। आता सकाळीच आहे ना मी करून घेतले मेथीचे थेपले, आर्विकला टिफिनला सुद्धा दिले आणि मग मंदार त्याला खाली सोडून आले। आमच्या दोघांचंही सर्व आता रेडी झालेलो आहोत आणि मंदार आता थोड्याच वेळात ऑफिसला निघतील, त्यांची सर्व तयारी झालेली आहे। पण आज अक्षय तृतीया म्हटल्यावरती पूजा केली पाहिजे आणि आता दिवसभर मी एकटीच असणार आहे, तर म्हटलं की लवकरच आवरून घेते सर्व आणि मंदार असेपर्यंत ना आम्ही पूजा करून घेतो। कालच मी देवांना अंघोळ घातलेली आहे आणि आजच्या दिवसभरात मी काय काय करणार आहे ना ते सर्व तुमच्यासोबत छोट्या छोट्या व्हिडिओज थ्रू शेअर करणार आहे। तर आता आम्ही पूजा करून घेऊ। तर इथे आंब्याची पेटी आहे, तर इथे आंबे आम्ही आता 1 डझन आंबे आहेत या पेटीमध्ये, दाखवते तुम्हाला। तर हे असे आंबे आहेत। तर आम्ही आता 2-3 दिवसापूर्वीच आंबे घेऊन आलो। तर इथे जवळच आहे ना जे व्हेजिटेबल्स वेंडर्स असतात त्याच्याकडे चांगले आंबे मिळतात। बऱ्याचशा मैत्रिणी खूप वर्षापासून ज्याच्याकडनं घेतात ना, तर मला सुद्धा समजलं, तर मग मी सुद्धा तिथूनच आणलेलं आहे। गेल्या वर्षी दुबईमध्ये वेस्ट झोन मधून किंवा आणखी काही ठिकाणून आम्ही मागवले होते। काही वेंडर्स असतात इथे जे आंबे देत असतात, तर त्यांच्याकडनं आपण कॉन्टॅक्ट करून आपण घेऊ शकतो। बरेचसे अबुधाबी ग्रुपमध्ये टाकतात सुद्धा की देवगड कोणाकडे अवेलेबल आहे वगैरे, तर ज्यांना पाहिजे ते कॉल करून मागवतात। तर हा वेंडर आमच्या अगदी जवळच होता, तर त्या दिवशी आम्ही गेलो आणि 1 डझन आंब्याची पेटी घेतलेली आहे। तर इथे साधारणतः काय रेट आहे, तर हे बुलेश्वरवरून आलेले आहेत। पाठीवर म्हणजे या पेटीवरती तसं लिहिलेलं सुद्धा आहे आणि साधारणतः रेट आम्हाला 40 दिरामला 12 आंबे पडले, म्हणजे 1 डझन। तर मग तुम्ही कन्वर्ट करून पहा। जस्ट मी सांगितलं यासाठी की इथे साधारणतः आंबे कसे मिळतात आपले भारतीय यासाठी। आणि दुसरी गोष्ट की इथे ना तुम्हाला पेट्यांमध्ये हे असे कागदी पट्ट्या दिसतील, गवत दिसणार नाही, कारण भारतातून सुद्धा तुम्ही येताना आंबे घेऊन येऊ शकता कुठल्याही बॅगमध्ये, चेक इन किंवा केबिन बॅगमध्ये, पण गवत आणू शकत नाही, गवत अलाउड नाहीये, मला जस्ट मंदारने सांगितलं। त्याच्यामुळे जर तुम्ही घेऊन येत असाल ना भारतातून, तर तुम्ही नुसते आंबे, फक्त आंबे घेऊन या आणि इथे तुम्ही अशा पेपरमध्ये वगैरे ठेवू शकता। तर इथल्या पेटीमध्ये सुद्धा तुम्हाला असे कागदी गवत दिसतील, आपले जे नॅचरल गवत असतात ते दिसणार नाहीत, कारण ती आणण्यासाठी किंवा इथे सुद्धा अलाउड नाहीये। तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, ते केलं। काही मैत्रिणींनी मला सांगितलं आहे पुरणपोळ्या, तर कालच मी पुरण वगैरे सर्व बनवून ठेवलेलं आहे। मला एका मैत्रिणीला सकाळी पुरणपोळ्या करून द्यायच्या, तर त्या करून देणार मी आणि मग संध्याकाळी आमच्यासाठी पुन्हा आमरस पुरी सर्व बनवायचं आहे आणि मंदारसाठी गरम गरम पुरणपोळ्या करेल। शिवाय अजून एका मैत्रिणीला संध्याकाळी पुरणपोळ्या करून द्यायच्या। तर ते सर्व आजच्या ब्लॉगमध्ये ना दिवसभरामधलं सर्व मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर मग चला आता पूजा करायला घेतो, पण त्याआधी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते। तर आज आहे अक्षय तृतीया, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त, अगदी शुभ दिवस असा मानला जाणारा। तर अक्षया म्हणजेच माझ्या नावाचा अर्थ सुद्धा तोच आहे की कुठलीही गोष्ट अगदी कायम राहणं, सतत राहणं, कधीही न संपणारं। तर आजच्या दिवशी तुम्हाला खूप खूप तुमच्या आयुष्यात सुख लाभू दे, आनंद लाभू दे, आरोग्य लाभू दे आणि ते कायम अक्षय राहू दे, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते। तर माझी तयारी होईपर्यंत मंदारने दिव्यात तेल घालून त्यानंतर फुलं वगैरे वाहिलेली आहेत, गंध लावायचं आणि पूजा करायची आहे। तर त्याआधी मी कालच आहे ना पिकलेले आंब्यातनं ते स्वच्छ धुवून ठेवले होते, देवाजवळ ओले ठेवायला नको म्हणून। तर आता मी आहे ना यातले 4 पिकलेले आंबे देवाजवळ ठेवते पूजेसाठी आणि मग बाकी एक्स्ट्रा घेऊन मग आमरस करता येईल, कारण जेवढे पिकलेले आहेत ना तेवढे मी आधी घेतले। तिशी छान अशी पूजा करून घेतलेली आहे। देवापुढे आता आंबे ठेवले, प्रार्थना केली आणि सगळ्यांना छान सुख समृद्धी आरोग्य लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना केली। आमच्याकडनं सुद्धा तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। नंतर ऑफिसची तयारी करतायत, ते निघतील, मी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढून घेते। रांगोळी काढायला आता सुरुवात केलेली आहे आणि फार जास्त मोठी नाही, अगदी साधी सोपी छोटीशी रांगोळी काढणार आहे, कारण तितकी आता प्रॅक्टिस सुद्धा राहिलेली नाही। आणि लग्नाआधी आईकडे दिवाळीमध्ये मस्त सर्व मैत्रिणी आपापल्या दारात 2-2 3-3 तास रांगोळी काढत बसायचो, आता तितकाचा वेळही नसतो। आणि व्हॉइस ओव्हर करण्यामागचं कारण, रांगोळी काढता काढता जर तुमच्याशी बोलले असते ना तर आवाज अगदी घुमतो लॉबीमध्ये,
प्रत्येकाचे दरवाजे बंद असतात, कोणाचाही अजिबात आवाज नसतो ना, त्यामुळे जरा जरी बोललं ना लॉबीमध्ये लगेच आवाज आहे ना घुमतो. आणि मी पुरणपोळ्यांचे 2 कॉम्बो ठेवलेले आहेत, 5 पुरणपोळ्या आणि 10 पुरणपोळ्या कटाच्या आमटीसोबत. आणि आज मात्र मी माझ्या 2च मैत्रिणींची ऑर्डर घेतलेली आहे, कारण सणासुदीच्या वेळी कसं होतं तर आपल्या घरची पूजा, देवाला नैवेद्य दाखवायचा असतो, शिवाय ऑर्डर्स, आणि जर रुटीन असेल ऑफिस आणि स्कूलचं रेग्युलर तर ते आणखी वेगळं. त्यामुळे सर्व व्यवस्थित मॅनेज करता यावं ना, त्यामुळे मी 1-2च ऑर्डर घेतले आहेत. आणि संध्याकाळची ऑर्डर माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणीची आहे, जी रिसेंटली अबुधाबीला शिफ्ट झालेली आहे. तर तिने मला कॉन्टॅक्ट केला होता इथल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेण्यासाठी, आणि आज तिने मला ऑर्डरसुद्धा प्लेस केलेली आहे, तर संध्याकाळी ती येईलच घ्यायला. तर आता रांगोळी काढून झालेली आहे, अगदी छोटीशी साधी सोपी. दरवर्षी मी हाताने तोरण हार सर्व देवासाठी बनवते, पण यावर्षीची मी आर्टिफिशियल आणून ठेवलेली आहे ना तीच लावली आहे. तर आजच्या दिवसभरात बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मग मी हेच तोरण लावलेलं आहे. नॉर्मल मी हे असं मण्यांचं तोरण आहेच, आणि जेव्हा सण आपला काय असतो आणि तोरण बनवायला मिळत नाही ना, त्यावेळी मी असं तोरण लावते. आणि रांगोळीसुद्धा अशी काढलेली आहे. दरवर्षी आहे ना मी अगदी कलश वगैरे मांडून पूजा करते. शिवाय तोरण दाराला किंवा देवाला हार वगैरे सर्व मी हाताने बनवते. पण आता कसं झालेलं आहे, आरवीची स्कूल चालू झालेली आहे, शिवाय बंदाचं ऑफिस, तर सगळ्याच गोष्टी रुटीनमध्ये असतात. शिवाय आपला सण सुद्धा साजरा करायचा असतो, आणि मी जे काही छोट्या मोठ्या ऑर्डर्स घेते त्या सुद्धा पूर्ण करायच्या असतात. ते सर्व मॅनेज करता यावं म्हणून मी ना गोष्टी आता सोप्या केलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी पूर्ण दिवसभरात होतील. पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी करायची असते, स्कूलची, ऑफिसची, टिफिनची, तशा खूप गोष्टी असतात दिवसभरात. त्यामुळे कामाचं नियोजन फार महत्त्वाचं. एकीकडे आता कटाची आमटी पहिल्यांदा करून घेतली, आणि आता 5 पुरणपोळ्या कटाच्या आमटीसोबत माझ्याच फ्लोअरवरच्या राहणाऱ्या मैत्रिणीला मला द्यायच्या आहेत. तितक्या मी आता बनवून पॅक करते आणि मग निघाले WTCला जायला. काही ग्रोसरी शॉपिंग करायची आहे, ज्यामध्ये पनीर घ्यायचं आहे, कारण आठवड्यातून एकदा मला पनीर लागतंच आर्विकला पराठे देण्यासाठी किंवा पनीर बटर मसाला असं काहीतरी करण्यासाठी. त्यामुळे मी ग्रोसरी शॉपिंगसोबत ते तर आणतेच. शिवाय आर्विकच्या स्कूलमध्ये बऱ्याचशा वस्तू मागितलेल्या आहेत, वेगवेगळे फ्लॅश कार्ड्स, स्टिकी नोट्स, तर ते सर्व मला घ्यायचं आहे आणि पुन्हा पटापट लवकर घरी यायचं आहे, कारण आर्विकची सुद्धा येण्याची वेळ होईल म्हणून. पोहोचले आणि थोडीफार जी काही ग्रोसरी घ्यायची होती ती पहिल्यांदा घेतली. शूट काही मात्र केलं नाही, कारण याआधी मी बऱ्याचदा इथे शूट केलेलं आहे. आज इतकासा वेळ नाही, आणि आता आलेली आहे स्टेशनरी सेक्शनला. तर आर्विकला जे जे पाहिजे ना ते बघते, पण ते इथे मला काही मिळत नाही आहे फ्लॅश कार्ड्स. सो आणखी बरेच शॉप्स आहेत, तिथे बघेन आणि मग स्कूलमध्ये पाठवून देईन. आणि जस्ट आता ग्रोसरी शॉपिंग करून आणले, तर आता जस्ट उन्हातून आलेले आहे, त्याच्यामुळे केसवरती बांधले. इथे नारळ आणलाय 2, कढीपत्ता आणलाय, आर्विकसाठी ना 2 कॉर्नफ्लेक्सचे बॉक्स आणलेले आहेत, कारण त्याला दररोज किंवा म्हणजे अधूनमधून लागत असतात. मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर, दही, पनीर, टोमॅटो, तेल, 2 बॉटल्स. तर हे ना म्हणजे पनीर ऍक्च्युली आणायचं होतं फ्रेश, मग त्याच्यासोबत बाकीचं सर्व सुद्धा आणलंय. तर आता हे सर्व ठेवते, फ्रेश होते, थोड्या रिलॅक्स असते. आणि आता 12:30 वाजता आर्विक येईल, त्यामुळे मग पुन्हा पुढचं रुटीन. तर मग चला आता संध्याकाळी भेटते तुमच्याशी आणि बोलते. संध्याकाळी 6 वाजता मी ब्लॉगला पुन्हा कंटिन्यू करते, कारण की आता एक ऑर्डर करायची, शिवाय संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे. तर आता सुरू करते. इथे ना मी आंब्याचा सर्व पल्प काढून घेतलेला आहे. 5 आंबे घेतले होते मी, आणि मी दुपारीच आहे ना थोडंसं केसर आहे ना दुधामध्ये भिजत ठेवलं होतं, म्हणजे छान रंग येईल, आणि तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करता येईल, म्हणजे ना आमरसला खूप छान केसरचा फ्लेवर येईल. आणि वेलची पावडर तर सर्व मी यामध्ये आता घालते. तर मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहे मी, म्हणजे झटपट होऊन जाईल. आमरसची एक ऑर्डर आहे, प्लस आम्हाला संध्याकाळला लागेल, या हिशोबाने मी 5 आंबे घेतलेले आहेत. हा कर, स्किन कलर आहे ना, स्किन कलर तो कर बाळा खाली. व्हाईट नाही, स्किन कलर आहे कलर्स मध्ये. आर्विकला कलरिंगला बसवलंय, कारण की स्कूलमध्ये ना बरेचशा ऍक्टिव्हिटीज असतात कलरिंगच्या, मग कलर बाहेर जायला नको वगैरे असं. तर यामध्ये मी आता वेलची पावडर घालते, आणि दूध आहे ना मी नंतर घालणार आहे, कारण मिक्सर जार पूर्ण भरलेला आहे ना, त्यामुळे तिथे मी साधारणतः 2 स्पून वेलची पावडर घातलेली आहे. आणि आणखी थोडंसं स्वीटनेस एनहान्स करण्यासाठी थोडी साखर घालते. इथे मी 5 स्पून साखर घातलेली आहे, कारण 5 आंबे घेतले होते. तर वेलची पावडर आणि साखर घालून आहे ना हलकंसं ग्राइंड करून घेते, खूप जास्त नाही. आता मस्त असा पूर्ण जार भरून आमरस ग्राइंड करून घेतलेला आहे. आणि हे आता केसरचं दूध आहे ना ते थोडं थोडंसं घालते, म्हणजे कसं एक फ्लेवर येईल छान.
जवळून दाखवते कसा झाला आहे आमरस ते. असा मस्त दाटसर केलेला आहे. तर आता संध्याकाळच्या एका ऑर्डरच्या आणि आमच्यासाठी सुद्धा आहे ना एक्स्ट्रा पुरणपोळ्या करायच्या आहेत, कारण सकाळी मंदार नव्हते. सो त्यांच्यासाठी आता पुरी आणि आमरस त्यांना भरपूर आवडतं. आमरस तर आहेच आणि पुरणपोळ्या सुद्धा एक्स्ट्रा करते. एकीकडे भाताचं कुकर लावलेलं आहे. आमटी तर तयारच आहे. आता भात झाल्यावरती कुकरला बटाटे लावणार, बटाट्याची भाजी करणार आणि पुऱ्या तळणार. तसा आजचा स्वयंपाक पुरणपोळी, पुऱ्या, कटाची आमटी, भात, आमरस आणि आणखी काही करता आलं, पापड वगैरे फ्राय तर करणार. मी घरी रव्याचे पापड सुद्धा केलेले आहेत बाल्कनीमध्ये सुकवून. तर बाल्कनी फार लहान आहे, टेबल राहत नाही मोठा कुठला, त्याच्यामुळे छोट्या छोट्या टेबलवरती करावे लागतात. तर लाटून घेतलेली आहे पूर्ण पोलपाटभर. आता टाकते. बघू. हो बरोबर, छान काढलं. आर्विकला बाराखडी दिलेली आहे मी काढायला आणि त्याने अशी काढली आहे. वरचे अक्षर मी त्याला काढून दिलेत आणि गिरवली आहेत आणि खालती काढतोय. व्हेरी गुड, छान काढ जा. इथे आता पुरणपोळ्या द्यायच्या ज्या होत्या ना त्या पॅक करून ठेवलेल्या आहेत. मी आता इथे आमरस पॅक करून ठेवलेला आहे जो द्यायचा आहे तो. आणि आता आमटी भरते यामध्ये. आणि शिवाय आमच्यासाठी आता रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा पुरणपोळ्या झालेल्या आहेत. आता पुऱ्या फ्राय करणार आणि एकीकडे बटाटे लावलेले आहेत कुकरला, सो बटाट्याची भाजी करते. तर इथे आज थोड्याशा पुऱ्या केलेल्या आहेत, पुरणपोळ्या केलेल्या आहेत, भात आहे, आमरस तर तुम्ही पाहिलंच. इथे इथे कटाची आमटी केलेली आहे, इथे बटाट्याची भाजी केलेली आहे आणि ऑलरेडी ना पनीरची भाजी मी काल केली होती ती आहे, त्याच्यामुळे मग मी आणखी केली नाही. असं सर्व जेवण मी आज केलेलं आहे. पहिल्यांदा आता मी देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसू. तसा होता आजचा दिवसभराचं अक्षय तृतीयाचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.